सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर शिवाजीनगर परिसरातील निगळ पार्क भागात घरासमोर उभ्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे। तोडफोड करणाऱ्यांना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले। आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर भागात घरावर दगडफेक करण्याबरोबरच घरासमोर पार्क केलेल्या ट्रक कार यांचा काचा फोडल्या, तसेच हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली। यावेळी तिघा टवाळखोरांनी जोरजोरात आरडाओरड करत परिसराची शांतता भंग केली। नागरिकांनी पोलिसांना संपर्क केल्यानंतर टवाळखोर एका इमारतीच्या पानाच्या टाकीजवळ लपून बसले। गंगापूर पोलीस ठाण्याची डीबी मोबाईल, सीआर मोबाईल, पीटर मोबाईल या 3 पोलीस गाड्या दाखल झाल्या। पोलिसांनी बिल्डिंगच्या गच्चीवर जात तिघा टवाळखोरांच्या मुसक्यावळत त्यांना चोप दिलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, सातपूर। काल रात्री 1:30च्या सुमारास जोरदार आवाज आला खालनं आणि शिवीगाळ करत 3 इसम चालले होते। आम्ही खाली आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, बिल्डिंगमधल्या लोकांनी सांगितलं तर असं लक्षात आलं की माझ्या गाडीची तुम्ही बघू शकता ही फ्रंटची काच फोडण्यात आली होती। इतरही 4 ते 5 गाड्यांचं नुकसान करण्यात आलं, 2-3 घरांच्या काचा फोडण्यात आल्या। हा काय प्रकार चालू आहे हे लक्षात येत नाही आहे, पण ह्यामुळं संपूर्ण शिवाजीनगरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तुम्ही बघू शकता माझ्या अंगाचा आत्ता पण थरकाप होतो आहे, कारण छोटी मोठी गोष्ट नाही आहे। तर माझी पोलीस प्रशासनाला आणि दिनकरांना पाटील यांना कळकळीची विनंती आहे की जे काही घडलं आहे त्याचा सोक्षमोक्ष लावून आम्हा सामान्य नागरिकांना थोडे धीर द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। काल रात्री 1च्या सुमारास शिवाजीनगर परिसरामध्ये काही समाजकंटकांनी कार असतील, त्यानंतर मोटरसायकल असतील, घराचे दरवाजे खिडक्या असतील, त्याच्यावरती दगडफेक करून आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे नुकसान केलेले आहे। रात्री आम्ही ज्या वेळेस या समाजकंटकांनी इथे नुकसान केल्यानंतर आलो त्यावेळेस पोलीस प्रशासनसुद्धा हजर होते आणि त्यावेळेस अशी माहिती मिळाली, इथल्या परिसरातल्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं तर काही समाजकंटक हातामध्ये कोयते आणि दगडधोंडे घेऊन जोरजोरामध्ये आरडाओरडा करत होते। त्यानंतर आमच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, खिडकी दरवाजे याच्यावरती दगडफेक केली। या ठिकाणी हा शिवाजीनगरचा जो परिसर आहे हा अतिशय सुरक्षित मानला जातो, परंतु अशा ठिकाणी सुद्धा समाजकंटक येऊन आणि अशा प्रकारचं कृत्य करत असतील तरी अतिशय निंदनीय आहे। त्याचप्रमाणे सातपूर परिसरामध्ये हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सर्व कामगार वस्ती आहे आणि कामगार हे दिवसभर आपलं कष्ट करून आपलं पोट भरतात, अतिशय अल्प पगारामध्ये उदरनिर्वाह चालू असतो त्यांचा, आणि याच्यामध्ये जर असं कृत्य घडत असेल ते अतिशय वाईट आहे। तरी प्रशासनाने आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडून आणि अतिशय कठोर कारवाई या लोकांवर केली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये इथे असा प्रकार घडायला नको। शिवाजीनगर असेल, अशोकनगर असेल, सातपूरचा परिसर असेल, चुंचाळ्याचा परिसर असेल, हे प्रकार अनेक वेळा या ठिकाणी घडलेले आहेत आणि याच्यावरती पाहिजे असा बंदोबस्त होत नाही। तो बंदोबस्त हा लोकप्रतिनिधींनी पुढे होऊन इथल्या आमदाराने तो विधानसभेत मांडला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी असं कृत्य पुन्हा घडायला नको। कारण हा बालगोपाळांचा परिसर आहे, रात्री अपरात्री नोकरवर्ग ये जा करत असतो आणि अशा वेळेस कदाचित आज गाड्या फोडल्या, उद्या माणसावर सुद्धा हल्ला होऊ शकतो। तरी याची अतिशय दक्षता घेऊन आणि बारकाईनं प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन याच्यावर कारवाई करावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। माझे 2 शब्द संपले।